लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। कुख्यात गँगस्टर अबू सलेमला मनमाड येथून नाशिकला हलवले। मनमाड रेल्वे स्थानकावर अबू सलेमला कर्नाटक एक्सप्रेसने आणण्यात आले। कुख्यात गँगस्टर अबू सलेमला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कडेकोट बंदोबस्त आणि कमालीची गोपनीयता पाळत नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते। कारागृहातील अंडा सेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते। मात्र 2 दिवसापूर्वी मोठ्या पोलीस बंदोबस्तात नाशिक रोड रेल्वे स्थानकावरून एका रेल्वेने अबू सलेम दिल्लीत हलवण्यात आले होते। आता कुख्यात गँगस्टर अबू सलेमला आज पुन्हा नाशिकला आणले जाणार आहे। त्यानुसार आज नाशिकला आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की सालेम 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सलेम यास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकावर अबू सलेमला कर्नाटक एक्सप्रेसने आणण्यात आले। अबू सलेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्टेशनवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती। सलेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत नाशिक रोड कारागृहात हलवण्यात आले। एका प्रकारच्या सुनावणीसाठी त्याला दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते। सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेची कष्ट वाया आहेत। कारागृहात अत्याधुनिक व्हिडिओ सुविधा असताना गँगस्टर अबू सलेमची प्रत्यक्षात हजेरीसाठी सुरक्षा यंत्रणांना कसरत करावी लागली। याबाबत कुठलाही अनुचित प्रकार होण्याची किंवा हत्या होईल अशी अबू सलेमला भीती होती। त्यामुळे महिनाभरापूर्वीच अबू सलेमला तळोजा कारागृहातून नाशिक रोड कारागृहात आणण्यात आले होते। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।